माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशिया संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना एक आवाहन केले आहे, ज्यामध्ये घरून काम करण्याची मुभा जसं वर्क फ्रॉम होम, अनावश्यक सोने खरेदी टाळणे, पेट्रोल डिझेल यांचा वापर कमी करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करणे, खाद्यतेलाचा वापर कमी करणे, रासायनिक खतांवरील अवलंबिता कमी करून नैसर्गिक शेती करणे आणि स्वदेशी उत्पादनाचा वापर वाढवणे, याबरोबरच परदेशीय दौरे टाळणे, या सगळ्या बाबींचा समावेश होता. आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानं एक निर्णय घेतलेला आहे. बघा, 13 मे 2026 रोजी एक शासन परिपत्रक काढून निर्णय घेतलेला आहे. यामध्ये शासनाने काय म्हटलेलं आहे, तर पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाद्वारे करण्यात येणाऱ्या उपाययोजना. तर यामध्ये शासनानं काय निर्णय घेतलेला आहे, तर चलनाचे संवर्धन करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी शासकीय कामाकरता मंजूर करण्यात आलेले परदेशी दौरे रद्द करण्यात यावेत व नवीन दौऱ्यांचे नियोजन करू नये. दैनंदिन वापराकरता बाह्य स्रोताद्वारे घेण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनांचा प्राधान्य देण्यात यावे. म्हणजेच काय आहे, तर इलेक्ट्रॉनिक वाहनांचा काय त्यांना करायचं आहे, तर प्राधान्य द्यायचं आहे. कार्यालयीन कामकाजानिमित्त नियोजित स्थळभेटी दरम्यान कमीत कमी वाहनाचा वापर करायचा आहे. अधिकाऱ्यांनी एकत्रित दौरा करताना ज्याला कारपोलिंगद्वारे प्रवास करण्याचे नियोजन करावे. अधिकारी कर्मचारी यांनी सद्यस्थितीत कार्यालयीन कामकाजाकरता दौरे आवश्यक असल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा काय करायचा आहे, वापर करायचा आहे. तरी यांनी आठवड्यातून एक दिवस काय करायचा आहे, तर मेट्रो लोकलने किंवा सार्वजनिक बसने काय करायचं आहे, प्रवास करायचा आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनांची चार्जिंग यंत्रणा सक्षम करणे, यासाठी लागणारे विजेचे दर कमी करण्याबाबतचा विचार करावा. चार्जिंग सेंटर उभारण्याकरता प्रलंबित असलेल्या व नव्याने प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची तातडीने काय करायचं आहे, मान्यता द्यायची आहे. मंत्रालयीय स्तरावर, विभागीय स्तरावरील आणि जिल्हा स्तरावरील शासकीय बैठका, प्रशिक्षण, सेमिनार इत्यादी आयोजन करणे आवश्यक असल्यास काय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अर्थात VC प्रणालीचा त्यामध्ये वापर करायचा आहे. सर्व बैठका, प्रशिक्षण, चर्चासत्रे इत्यादी ऑनलाईन पद्धतीने आयोजन करावे. विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी याचे पालन सुनिश्चित करावे. विभागाने कोणत्याही प्रयोजनाकरता दुचाकी फेऱ्या अर्थात बाईक रॅलीज, वाहनांच्या मिरवणुका, वाहनांचा ताफा इत्यादीसाठी परवानगी देण्यात येऊ नये. माहिती व जनसंपर्क तसेच कार्यान्वयन यंत्रणेने माफक प्रमाणामध्ये शासकीय जाहिराती प्रसारित कराव्या आणि अनावश्यक खर्च काय आहे तो टाळायचा आहे. तंत्रज्ञानाचा अर्थात डेकोरेटिव्ह लाईट्स वापर कमीत कमी करावा. फ्लॅक्स, बॅनर यांचा कमीत कमी त्यांना काय करायचा, वापर करायचा आहे. प्रकाशित होल्डिंगसाठी DG सेटचा वापर करण्यात येऊ नये. कार्यालयीन कामकाजाकरता नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून अनावश्यक विद्युत दिव्यांचा वापर टाळावा. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दिवे, पंखे, संगणक, वातानुकूलित यंत्रणा ही काय करायचं आहे, त्यांना बंद करायचं आहे. तसेच वातावरणाचे तापमान आहे ते 24 ते 26 अंशावर ठेवायचं आहे. पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत जास्तीत जास्त घरांवर सौर यंत्रणा बसवण्यात भर देण्यात यावा. खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी कॅन्टीन, मध्यान्ह भोजन, अंगणवाडी, वसतिगृहे, तुरुंग, पोलीस भोजनालये, रुग्णालये यांनी त्यानुसार मेनूमध्ये काय करायचं, बदल करायचा आहे. अशा कार्याकरता अंगणवाडी सेविका यांनी काय करायचं आहे, घरांना खाद्यतेलाचा वापर कमी करण्यास समुपदेशन करायचं आहे. अशा कार्यकर्ता आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, यांनी काय करायचं आहे, तर घरांना खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी काय करायचं आहे, समुपदेशन करायचं आहे. यासाठी पाम तेल, सोयाबीन, सूर्यफूल तेलाऐवजी काय करायचं आहे, मोहरीचं तेल, शेंगदाणा तेलाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. PNGचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करण्यासाठी PNGच्या जोडण्याच्या प्रलंबित असलेले प्रस्ताव व नव्याने होणाऱ्या प्रस्तावांना काय करायचं आहे, तातडीने मंजुरी दिली जाणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी दुबार नोंद असलेले ग्राहक शोधून त्यांची नोंदणी रद्द करण्यात यावी. तसेच सर्वसाधारण ग्राहकांमधील बोगस, दुबार, स्थलांतरित इत्यादी ग्राहक शोधून त्यांची नोंदणी रद्द करण्यात यावी, जेणेकरून खऱ्याखुऱ्या ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी, नैसर्गिक, जैविक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, खतांचा योग्य वापरासाठी, ॲग्रिस्टॅग नोंदणी करण्यासाठी, युरियाचा शेती कामासाठी होणारा गैरवापर रोखण्यासाठी, खतांचा वापर तर्कसंगत करण्यासाठी, माती परीक्षण करून पीकनिहाय आणि प्रदेशनिहाय सूचना निर्गमित करण्यासाठी कृषी विभागाकडून मोहीम राबवण्यात यावी. मित्रांनो, अशा पद्धतीने शासनाने जवळपास 19 प्रकारच्या उपाययोजना ह्या सुचवलेल्या आहेत, ज्यांना काय करायचं आहे, नागरिकांना त्यांच्या उपाययोजनांचं काय करायचं आहे, नागरिकांकडून पालन करायचं आहे.